लहान जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांना विनंती आहे, जे त्यांच्याकडे हुटर म्हणतो आपण जे आहेत ते त्यांनी चेंडू टाकताना वाजवू नये, अन्यथा तुम्ही त्याचा इतर वेळी आनंद घेऊ शकता. मात्र ज्या वेळेला गोलंदाज गोलंदाजी करेल त्यावेळेला आपण ते थांबवायचं आहे. चला टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आज का दिन थोड़ा सा निराला है, क्रिकेट का नूर बरसने वाला है. दिल थाम के बैठे दोस्तों, फायनल शुरू हो रहा है. फायनलचा मॅच. पहिला चेंडू होता कव्हरच्या डोक्यावर, काय पहिला शेल सुटलाय. कॅज्युअल एफर्ट होता सर, जर पाहिलं तर अटेम्प्ट मी म्हणेन चेंडू पर्यंत पोहोचला होता, मात्र बॉडी लँग्वेज त्याची झेल ज्या वेळेला हवत होता त्यावेळेला वाटत होतं की हा कुठंतरी फसलेला आहे. असं बघा कॅज्युअल एपोर्ट, जसं तुम्ही चांगला उल्लेख केला बघा, असा कॅज्युअल एपोर्ट करणार ना तर टीम कॅज्युअलिटी मध्ये जाईल. कॅज्युअलिटी असते ना तसा. पुन्हा एकदा रिप्ले जर पाहिलं तर कदाचित लक्षात येईल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅट थोडी हातामध्ये फिरली होती, कव्हरला क्षेत्ररक्षक होते. सूरज कंगराळकर मेन स्कोर बोर्ड चालवायचा आहे. पण आतापर्यंत तुम्ही चांगली कामगिरी केलेली आहे, यापुढे या स्पर्धेमध्ये आपल्याला चांगली कामगिरी करायची आहे, जेणेकरून यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूला शॉर्ट टर्नच्या दिशेने खेळलेला आहे, धाव काय होऊ शकली नाही. जर पाहिलं तर दोन्ही संघांच्याकडे मोठमोठे हिटर बॅट्समन आहेत, चांगले गोलंदाजी आहेत. दोन्ही एकतर्फी सामने झालेत. म्हणजे एकाने 58चा पाठलाग इझी केलाय, एकाने 105चा अटीतरी झुंज पहिली होती. ते पाहता दोन गोष्टी नक्कीच आपण चर्चा करूया या सामन्यामध्ये. एक तर गोलंदाजी आपण पाहिले, म्हणजे आमटेच्या टीमची ताकद आहे, स्ट्रेंथ आहे गोलंदाजी, ती त्यांनी दक्कनच्या राजाच्या अगेन्स्ट दाखवली आहे. तर दुसऱ्याबद्दल मावळे 11 साबळे चॅलेंजर बॅटिंग ऑर्डर डीप आहे आणि आक्रमक फलंदाजा भरणा त्या टीम मध्ये आहे. नक्कीच बॅटल फार रंगतदार पाहायला मिळणार आहे आपल्याला. बॅटिंग आणि बॉलिंगचं दोन्ही जर पाहिले तर यावेळेला हवाई पार करण्याचा प्रयत्न, शाहू देवळी आणि मोठा धक्का बसतोय तो. टॉप ऑर्डरचा बॅट्समॅन सलामीचा फलंदाज बाद होऊन तळूत परततोय. सूरज एक कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी फसलाय. बॅटची वरची कड घेऊन चेंडू हवेत गेलेला आहे आणि छेलबाज होऊन तंबूत परततोय. आणि सांगायचं म्हटलं तर सर, महालक्ष्मी कुसमळी जो संघ या स्पर्धेमध्ये खेळला होता त्या संघाला आता बेळगावमध्ये टीम घेतलेली आहे. एक मानाची स्पर्धा असते, महांतेश कवटगिमट ट्रॉफी, ती 4 जानेवारी पासून सुरू होईल. त्या स्पर्धेमध्ये महालक्ष्मी कुसमळी संघाने आपला संघ घेतलेला आहे. त्याला इथून आलेला अनुभव कदाचित त्यांच्या फायदेशीर तिथे पडेल. या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव किंवा इथे काही खेळाडूंची झालेली चर्चा त्यांच्या फायदेशीर ठरेल. टायटल सॉन्ग वाजलं गेलं होतं, म्हणजे ओलमने क्रिकेट लीगचं जे टायटल सॉन्ग आता डीजे वाल्यानं वाजवलं होतं, त्यांनी सांगितलं मैदानाचे राजे आम्ही, मैदानाचे राजे आम्ही. आणि तुम्हाला जर राज्य करायचं तर सुरुवात चांगली करायची आहे. राज्य चालवायचं तर तुमच्याकडे तसे त्या पद्धतीनं जसं सैनिक म्हणतो ना, सैनिक असतील, मावळे असतील, या पद्धतीनं तुमच्याकडे चांगल्या खेळाडूंची, चांगल्या व्यक्तींची मोठ तुम्हाला बांधावी लागणार आहे, तर तुम्ही राज्य करू शकता. हा सामना आहे, फायनलचा मॅच आहे, अंतिम सामना आहे. कॅप्टननं म्हटलं होतं फार उत्सुक आहोत आम्ही या फायनलच्या मॅच साठी. नक्कीच दोन्ही कॅप्टन एक्साइटेड होते. खेळाचं प्रदर्शन पाहिलं तर दोन्ही कॅप्टन कडून आतापर्यंत चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालेलं आहे. प्रदर्शन दोन्ही बाजूने चांगलं झाले. आता शेवटचा अपील झाल्या पद्धत बोर्डवर. नक्कीच बॅटची कड घेतली होती आणि झेलबाद दोन तंबूत परतलेले आहेत. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. चेंडू बघा, कटर चेंडू होता सर, थोडासा टस्टपी होता. कटर थोडासा पहिला त्याला वाटलं हात येईल, पण हात थोडासा आला आणि थोडं ऑकवर्ड पोझिशन मध्ये होते, त्यामुळे बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकांना टिपला जाईल. हा लागलाय दुसरा धक्का, विकेट गॉन. डीजे व्यासपीठाकडे यायचा विघ्नेश डांगे जांबोटी. बघा सुरुवात तितकी चांगली झाली नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ आपण
पाहिलाय आणि 3 धावा, 2 गडी बाद 3 धावा. काय आज थोडंसं वेगळं वातावरण आहे का? थोडी तितकी थंडी नाही आहे, म्हणजे थोडंसं दमट वातावरण आहे किंवा थोडं उष्ण वातावरण आज सकाळपासून आणत आहे, त्याचा परिणाम आहे आजच्या खेळावरती. नक्कीच नक्कीच जर पाहिलं तर मला वाटतं हवामानाचा नाही आहे, मात्र प्रेशर आहे ते फायनलचं. या प्रेशरमुळे कुठेतरी 2 गडी बाद झालेले आहेत असं मला वाटतं. यावेळेला चांगला फटका येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. जसं तुम्ही उल्लेख केला, सामन्याचा दबाव तर नक्कीच असतो. सेमीफायनल आणि फायनलचा मॅच थोडासा वेगळा असतो, प्रेशर वेगळा असतो. पण अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला तुम्ही लीग मधले 4 सामने 5 सामने खेळून येता, टॉप 8 खेळता, सेमीफायनल खेळता, त्या दबावाला सहन करण्याची तयारी तुमची असायला, मानसिकता तुमची बदलायला हवी. माइंडसेट बदलण्याची आवश्यकता मैदानावरती आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू वाईट, ऑप्शनच्या भरात बाहेर आहे. त्याच्यामुळे तुम्ही इतकं आता क्रिकेट खेळत, खेळपट्टीला जुळवून घेतले, वातावरणाशी तुम्हाला जुळवून घ्यायचं आहे. फक्त एक मुद्दा तुम्ही योग्य छेडला. आता या सामन्याचं वेटेज जास्त आहे, वजन जास्त आहे, कदाचित त्याचा परिणाम होतोय. दोन्ही संघाचे प्रतिनिधित्व या एक्स्ट्रा खेळाडू. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, खराब चेंडू म्हणेन मी. पंचांनी सुद्धा वाईट घोषित केलेल्या चेंडूला, अकूट टप्प्याचा चेंडू होता. अस्वल असे चेंडू गोलंदाजी केली जाते. जसा उल्लेख केला होता की मागे तुम्हाला 2 विकेट मिळाल्या, 3 फक्त धावा तुम्ही खर्च केल्यात. याचा अर्थ परिस्थिती तुमच्या संघाच्या दिशेने आहे, ऍडव्हान्टेज तुम्हाला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळेला 2 गडी बाद करता, 3 धावा खर्च करता, याचा अर्थ प्रेशर दुसऱ्या बाजूला आहे, फलंदाजावरती दबाव आहे. आता जे काय करायचं ते फलंदाजाला करायचं आहे, पण ते गोलंदाज संदीप एक्स्ट्रा एफर्ट लावतोय, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा रन दिले जातात. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू तर खेळायचा होता, मिस केलाय चेंडूला. डॉट बॉलची सांगता होत असताना दबाव नक्कीच येतो, कारण म्हणजे फायनलचा मॅच म्हटला म्हणजे थोडंसं प्रेशर येणं स्वाभाविक असतं, दबाव येणं स्वाभाविक आहे. पण इतका चांगला तुम्ही खेळ केलेला आहे, त्याच्यामुळे त्याला हँडल करता आला पाहिजे. जो प्रेशर हँडल करेल तोच बाजी मारेल. नाही तर काय होणार माहितीये का, म्हणजे त्या प्रेशर कुकर सारखी हालत होणार. त्याला प्रेशर आलं ना का वरचं झाकण वर येते आणि त्याची शिटी वाजते, प्रेशर आलं का. आता तशी जर आला तर तुमची शिटी वाजणार आहे, त्याच्यामुळे त्याला हँडल करायला शिकायचं आहे तुम्हाला. कारण 2 गोष्टीची शिट्टी वाजते क्रिकेटमध्ये. जर म्हटलं तर आफ्रिका टीमची मेन मॅच मध्ये ते असेच गलपडतात आणि किचन मध्ये ते कुकरची शिट्टी वाजते. या दोन्ही शिट्टी वाजतात. महत्वाचा मॅच असला, सेमीफायनल मॅच असला, फायनल मॅच असला का आफ्रिका टीम थोडी गलमटते. आणि आता तेच चाललंय, प्रेशर थोडस आलंय फलंदावरती. पण दोन्ही टीमने एकमेकांना सांगायचंय किंवा प्रत्येक खेळाडूने एकमेकांशी बोलत राहायचंय. हा फटका खेळलाय, कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा होता, पाठलाग केला जातोय. जोपर्यंत पाठलाग केला जाईल 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जाईल. या 2 धावांनी धावफलक बऱ्याच वेळानंतर पुढे जाईल. 8 वरती धावसंख्या पोहोचले. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 गडी बाद 8 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. चारी बाजूला प्रेक्षक आहे, जिथे जागा मिळेल तिथे बसून आपल्या या स्पर्धेचा, या सामन्याचा आनंद लुटत आहेत. बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये फील्ड केले गेले, धाव घेण्याची कुठलीही संधी नाही. आफ्टर 2 ओव्हर स्कोर 8 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा 8 आहेत. 2 संघांची गाठी आहे. पण आपला डीजे मास्टर रेडी आहे. एक गाणं ऐकूया आणि पुढे एक देऊया.
इक्बाल नाईक इक्बाल चिकन सेंटर जांबोटी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. व प्रत्येक जण आपापल्या परीने याला हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. फायनलचा मॅच सुरू आहे. दोन्ही संघ मी मागे म्हटलं की एकमेकांशी काय सांगायचं आहे की आम्हाला मिळाली ही संधी आहे. इथे कधी सांगू नका बाबा पुढे संधी मिळेल. नेव्हर से देयर इज अ स्टील टाइम. कधी सांगू नका की थोडासा वेळ आहे. नेव्हर से देयर इज अ स्टील टाइम और मे बी नेक्स्ट टाइम, किंवा पुढच्या वेळेला बघू. त्याचप्रमाणे कन्सेप्ट असतो. आमच्या गावातील एक प्रगतीशील शेतकरी आणि श्रीमाता सोसायटी खानापूर ब्रांचचे मॅनेजर श्री पुंडलिक रामचंद्र काजुनेकर यांच्याकडून 1551 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे आम्ही आभारी आहोत. म्हणून म्हटलं ना कधी सांगू नका बाबा थोडासा वेळ आहे किंवा नंतर बघू, नाही तर मग तिसरा कन्सेप्ट पण आहे तोही आपण सांगूया. सामन्यामध्ये जर पाहिलं तर कमबॅक करणं गरजेचं आहे. ते माऊली साबळे चॅलेंजर्सच्या दृष्टीने पाहिलं तर सचिन कडून एक खेळीची अपेक्षा आहे. यावेळेस मात्र हवेत होता चेंडू, जसं म्हणतात की सासे अटक गई अशा प्रकारचा फटका होता. लॉफ्टेड होता थोडासा, जो ऑफ ड्राईव्ह करायचा होता पुढ्यातला चेंडू होता. नशीबवान होते की मिडऑफच्या क्षेत्राच्या पुढे पडला तो चेंडू. श्वास रोखला गेला होता. बिलकुल आपने सही कहा, साजे थोड़ी गले में अटकी थी आणि त्याला कारण आहे कारण फायनलचा मॅच आहे. फायनलचा मॅच आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. समोर खेळाय, समोर बरोबर ऑन द राईज खेळाय, ऑन द राईज खेळाय आणि थोडासा रायझिंग व्हायचंय बाबा. राईज व्हा, चौकार, 1 बाउन्स चौकार. डीजे होता नाही म्हणून म्हटलं ना ऑन द राईज आहे, थोडासा राईज व्हायचा आहे. उसळी घ्यायची आहे तुम्हाला. टॉप एड लागलाय, झेल सुटला. काय डाईव्ह लावले. डाईव्ह क्रिकेटमध्ये ड्राईव्ह आणि डाईव्ह या बघायला मिळतात. हा प्रयत्न बघा रिप्ले टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, शफल खेळण्याचा प्रयत्न, टॉप एड लागला, शॉर्ट फायरला क्षेत्ररक्षक होता आणि त्यानं शेवटच्या क्षणी सूर मारून झेल टिपण्याचा हा प्रयत्न केला गेला. प्रयत्नामध्ये कमी पडलं पण चांगला अटेम्प्ट, चांगला प्रयत्न झालाय. नक्कीच प्रयत्नांची दाद द्यावी लागेल. एक सिनियर खेळाडू ओलमणीचे चेतन राऊत, या वेळेला एक देखणा फटका पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट .in चा एक कॅमेरामॅन आहे ना, त्याच्या बरोबर दिशेने मारलाय. त्याला बरोबर सांगितलं भाई आप भी फोकस कर रहे हो, हम भी फोकस कर रहे हैं. बऱ्याच कॅमेरामॅनला सांगावं लागतं भाई कॅमेरामॅन फोकस करो, फोकस करो. स्कोर बरोबरती एक धनाचा टाकूया. 18 धावा धाफलकावरती आहेत. धावा धाफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. व्हाईट बॉलचा इशारा होता. अकोटापाचा चेंडू जर पाहिलं तर एक संधी होती प्रतापकडे कट करण्याची, पॉइंटच्या डोक्यावरून चौकारासाठी चेंडू गेला असता, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर असल्या कारणाने पंचांनी सुद्धा वाईड घोषित केलेला आहे. आज बरेचसे खेळाडू असं पाठीमागे जात असताना कट करण्याच्या प्रयत्नामध्ये चुका झाल्यात. काय वेगाने चेंडू येतोय. आकोटापाचा चेंडू होता, त्यावरती केलाय प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. भले बॅट तुटली पण चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन, सीमारेषा पार. फार कमी अभावाने असे चित्र दिसतात की बॅट वरती लागलाय, बॅट तुटले आणि चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय.
मागच्या चार पाच चेंडूवरती कहाणी वेगळी झाली, ज्याच्यामध्ये 2 सिक्सर आलेत, 1 चौकार आलाय. स्कोरबोर्ड कुठेतरी पहिल्या 15 चेंडूचा खेळ पाहिला तो 12 वरती होता, पण मागच्या या 3-4 चेंडूवरती ना धावा जमवल्यात, म्हणून स्कोर आता जाऊन पोहोचला तो 25. आणि जर पाहिलं तर पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. मोठे फटके आलेले आहेत, एकेरी धावावरती भर देऊन एक जी धोक्याची घंटी आहे ती पार करणं गरजेचं आहे, जी लाईन आहे ती पार करणं गरजेचं आहे, नंतर आपण फटकेबाजी करू शकता. नाही ते स्ट्रॅटेजी असतील, डापेज असतील. आई फटका खेळा स्ट्रॅटेजी आहे भाई, अब तो आ गए है लाइन में आणि बरोबर चेंडूला स्लॉक केले, षटकार. आहेत त्या 31 रन्स लावायचे आहेत. आणि त्या स्कोरबोर्ड लावणाऱ्याचं देखील कौतुक, दिवसभर उन्हामध्ये राहून आपलं काम करतोय प्रत्येक जण, म्हणजे दिलेलं काम योग्य पद्धतीने करतंय. मॅनेजमेंट सांभाळायचं, ती लोक मॅनेजमेंट सांभाळतात. ऑन ग्राउंड काही गोष्टी करायच्या त्या ऑन ग्राउंड देखील केल्या जातात. पूर्णपणे टीमवर्क आहे. हा फटका खेळाय, मिस टाइम झालाय, कव्हरचा शतरक्षक चेंडूच्या खाली बिग विकेट. नाराज झाले थोडेसे, स्वतःवरती देखील नाराज झाल्यात आणि गडी बाद, विकेट गॉन. एक षटकार, 2 षटकार कदाचित राहुल. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यावेळेला झेल टिपला गेलाय, मिसटाइम स्ट्रोक झालाय आणि नाराजी दिसली आपली चेहऱ्यावरती. आपणही कधी कधी नाराज होतो प्रसादजी, ज्यावेळेला आपल्या मोबाईलची बॅटरी 3% 4% वरती येते, आपण चार्जिंगला लावतो आणि अर्ध्या तासाने जाऊन बघतो तर बटनच चालू नाही केलं. असं होते कधी कधी, नाराजी आपल्यावरती होते. म्हणजे आयुष्यामध्ये असे प्रसंग घडतात, बाबा अशी चूक माझ्याकडनं कशी होऊ शकते, ही नाराजी असते कधी कधी. नक्कीच आपण जे उदाहरण दिलं ते अगदी त्याला साजेसं उदाहरण दिलेलं आहे सर आपण. तीच नाराजी होती, म्हणजे बाबा इतकी मिस्टेक माझ्याकडनं कशी होऊ शकते. कारण आता मोबाईल काय झाले म्हटले काय, चैनीची वस्तू नाही गरजेची वस्तू झाली. पहिल्या 3 होत्या, अन्न वस्त्र निवारा, आता त्याच्यामध्ये मोबाईलची भर पडले. कारण ती आता म्हणजे असली तरी अडचण, नसली तरी अडचण. बरोबर, अगदी बरोबर आहे तुमचं. चौथी ही महत्वाची गरज बनली आहे मोबाईल, ज्यामुळे आपण आमचा वेळ वाचू शकतो. पूर्वी जर पाहिलं तर काही निरोप द्यायचा असेल तर पत्र. पण काही चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी देखील आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, चर्चा करूया. फुलटॉस बॉल आहे, फ्लिक केलाय चेंडूला गॅप मध्ये, 1 बाउन्स ओव्हर द रोप, आल्या एक चौकार टोकलाय, इट्स 4 चौकार. डीजे फाय 35. पण मोबाईलला काय केलं माहिती का, एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे, माफ करा एक चेंडू आहे. मोबाईलला काय केलं माहिती का, आपलं टाइम टेबल पण खराब केले. आता ते झोपण्याची वेळ ते पुढे पुढे चालले, आता नक्की पण केले. 10 वाजला पूर्वीचे लोक जर पाहिलं तर 9:30-10च्या दरम्यान सर्व शांत होत होतं सामसूम. मात्र आता जर पाहिलं तर रात्रीचे 12-1-2 वाजेपर्यंत पण चालू असतं. याचं कारण आहे फक्त आणि फक्त मोबाईल. नाही मोबाईल आहे म्हणून 4 षटकांचा खेळ संपला. येऊया आपण त्या विषयावरती. 35 धावा झाल्यात, एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया मोबाईल आणि आयुष्य यावरती पुन्हा एकदा येऊया. मिळायचा. आता माणूस झोपला का त्या मोबाईलला पण आराम मिळतो का, तिथपर्यंत त्याला चालूच ठेवत असतो आपण. त्याच्यामुळे मोबाईल आणि माणूस आता मशीन सारखं वापरलं जातंय. 4 षटकं संपल्यात, 35. 35 धावा धापलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी देवराज. स्विच इट, रिव्हर्स स्वीप केला, स्विच केलाय, नीट केलाय, चौकार.
आता कव्हरच्या डोक्यावर खेळायचा होता. वाईट लॉंग आपला क्षेत्ररक्षक द्याल डीपेक्षा कव्हरच्या दिशेनं 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. इनिंग महत्वाची सुरुवातीच्या त्या पतडझडीनंतर म्हणूया किंवा सुरुवातीला जे विकेट गमावले त्याच्यानंतर एक पार्टनरशिप. सचिन एका बाजूला सिद्धेश्वर दुसऱ्या बाजूला आहे. कारण सिद्धेश्वरचं कौतुक याच्या अगोदर देखील एक सामना असतात त्यानं ऍज अ सपोर्टिंग रोल केला होता. आताही तो आहे. दुसऱ्या बाजूला सचिन आहे. सिद्धेश्वरचं पण कौतुक करणं गरजेचं आहे. सेमीफायनल मॅच मध्ये साथ दिली होती. दोन्ही फलंदाज चेतन असू देत किंवा सचिनची त्याने साथ दिली होती. याही सामन्यात तो साथ देतो. हवेत आहे चेंडू. महेश गवास सेप्टर झाले मोठ्या गडी. लिंबूचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळे उपयोग आहेत. नक्कीच नक्कीच वेगवेगळे उपयोग आहेतच. आणि प्रेक्षकांना सुद्धा हे गाणं ऐकून फार मजा आलेला आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. पटका खेळायचा प्रयत्न फ्लाइंग चिपच्या दिशेने जातोय. आणि लिंबू म्हटलं का आता दुसरं गाणं फेमस झालं बघा. केला या जादू टोना रे बाबा केलाय. तसं पण एक गाणं आलंय. एक एक गाणी अशी आले का बाबा त्याचे बोल काय आहेत ते पण लक्षात येत नाहीत. असंही झालेलं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये चेतन माझिक. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्टार खेळाडू चेतन माझिक. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू छेडखानी करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बाल बचावला असं म्हणेल मी चेतन. थोडस आउटसाइड एज लागते की का असं वाटलं होतं. चेतनला मागची इनिंग आठवावी लागणार आहे. सिद्धेश्वरच्या जोडीला केलेली त्याने पार्टनरशिप आठवावी लागणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला सध्याच्याकडे पाहिलं तर सातेरी स्पोर्ट्स आमटे चांगली गोलंदाजी आहे. व्हाईट बॉलचा इशारा संधी देत नाही ते असं. आणि टेन्शन काय माहितीये का म्हणजे साबळे चॅलेंजर माऊली 11 ला चॅलेंज थोडंसं टेन्शन काय की त्यांचे विकेट जास्त गेल्यात. जे स्ट्राईक फलंदाज आहेत ते बाद झाल्यात. चेतनकडे क्षमता आहे. मागे त्याने दाखवले तो किती विध्वंसक फलंदाजी करू शकतो हे मागे त्याने दाखवले. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अशा प्रकारच्या फटक्याची अपेक्षा नाही आहे. स्लॉग ओव्हर मध्ये तुम्ही ट्राय करू शकता. मात्र चॉईस आपली आपली. नाही बरेच जण असतात वेगवेगळे असतात. त्याला डीजे मास्टर रेडी व्हा कारण आता खेळ संपलाय. तो 5 षटकांचा धावा आहे. दाभोळकरती 42. संपला. परफेक्ट गाणं लावले. आणि आता काय माहिती का जादू का चालते माहिती का इंडियामध्ये लोक लॉजिकला कमी आणि मॅजिकला जास्त म्हणतात. लॉजिक पे कोई ध्यान नहीं देता भाई मॅजिक चाहिए हर कुछ. म्हणून काय झालं माहिती का सायंटिस्टच्या ऐवजी बाबा लोकांची जादा चलती आता. कारण लॉजिकच्या ऐवजी मॅजिकला जास्त मानलं जातं. नक्कीच नक्कीच सर. मॅजिकला जास्त मानलं जातं. तर पाहिलं तर आमच्या भारत देशामध्ये आपण जसे बोललो आहात की बाबा लोकांची चलती अभी. नाही तर सायंटिस्ट काय बघा भाई सायंटिस्ट काय प्रयत्न करतात ते मंगलयान पाहिलं 3 पाहिलं. ते आता काय केलं मंगलावरती जीवन आहे का ते बघायला जातात. सायंटिस्ट खोज रे भाई मंगल पे जीवन है की नाही. आणि आपण काय शोधतो माहितीये का जीवन में मंगल है की नाही. उलटा आहे. म्हणजे सायंटिस्ट तिथे शोधतोय बाबा मंगल पे जीवन है की नाही आणि माणूस शोधतोय बाबा जीवनामध्ये मंगल
आहे की नाही. 5 षटकं संपल्यात. 42. अजून किती बनवायचे आहेत सर? 42 धावा झाल्यात आणि जसं तुम्ही प्रश्न विचारले ना की अजून किती रन करायला हव्या, तर रन जितक्या जमतील तितक्या चांगल्या आहेत. माळविले 11 खास करून साबळेला 42 झाल्यात. अजून 42 झाले तर 84, पण 84 पुरेशा नाही आहेत. 42 मध्ये किमान 60-62 धावा जर केल्या तर कदाचित रफ अँड टफ मॅच होऊ शकतो. नक्कीच नक्कीच आपला अनुभव महत्वाचा सर. आपण वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा केलेल्या आहात, याचा अनुभव तुम्हाला दांडगा आहे, या दृष्टीने तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करा. कारण जशी फलंदाजी थोडीशी कोलमडली आहे ना, फायनलचा मॅच आहे, कदाचित त्या साईडला पण कोलमडू शकते. दबाव तिथे येऊ शकतो. फायनलचा मॅचचा दबाव वेगळा असतो. आपण ज्यावेळेला पहिली ते दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 8वी, 9वी, 10वीला दबाव येतो, परीक्षा वेगळी असते. बरोबर. 12वीला पण दबाव येतो, पण 10वीचा दबाव वेगळा असतो. बरोबर बरोबर. हे आहेत आमचे खास विरार मुंबईवरून आलेले कॉमेंटेटर तुकाराम मंगेला सर. आणि यावेळेला एक अवंत फटका येतोय आणि खेळाडू बाद होतोय, गडी बाद होतोय, मोठा गडी बाद होतोय. तंबूत टेन्शन वाढतंय कुठेतरी माऊली साबळे चॅलेंजर संघाचं. आता काय लिंबूचं गाणं लागलं आणि काहीतरी गडबड झाले. हे आहेत आमचे मुंबईचे कॉमेंटेटर तुकाराम मंगेला सर. त्यांनी जर पाहिलं तर मोठा अनुभव आहे कॉमेंट्रीचा त्यांच्याकडे. विनंतीला मान देऊन शेवटचे 3 दिवस ते या स्पर्धेचं कव्हरेज जे आहे ना, कॉमेंट्री आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांना आम्ही विनंती केली होती की सर 8 दिवस आपण अवेलेबल असलं पाहिजे, मात्र बिझी शेड्यूलमुळे आमच्या विनंती खातीरपणे इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. नाही बघा, ज्यावेळेला तुम्ही आणि मारुती फोन करायचे त्यावेळेला पुन्हा पुन्हा नाही सांगणं कदाचित जमलं नाही. म्हणजे आताही आमच्या स्वतःच्या एक मैदानावरती स्पर्धा चालू आहे आमची. आताही ऑनलाईन जर बघितलं ना DBN वरती, तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ एक स्पर्धा करते जी आमचीच आहे. पण आपल्या विनंतीला अयरणं थोडंसं कठीण होतं. हाही फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूच्या खाली उंच उडी, वाई झेप घ्यायची तर मोठी, आणि ती झेप घेतले. बॅक टू बॅक विकेट, गडीबाद डीजे. खानापूरला आलं होतं त्याच वेळेला प्रसाद पाटील, मारुती पाटील आपल्याशी जी चर्चा झाली होती की बाबा एक वेळा तरी या स्पर्धेमध्ये समर्थन करण्यासाठी यावं, आणि त्यामुळे थोडेसे शेड्यूल बिझी असताना सुद्धा या करता आलो. कारण ज्यावेळेला तुमची स्पर्धा चालू झाली त्यावेळेला मी त्या वानकडेच्या मैदानावरती मोठी स्पर्धा करत होतो, त्याच्यामुळे येणं शक्य होतं. आताही स्पर्धा आहे, उद्याही पुन्हा एकदा एका स्पर्धेसाठी जावंच लागणार आहे. पण इथे येऊन बरं वाटलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी समाचारांना जातो, प्रत्येक ठिकाणी सामने बघतो, सामने खेळतो, पण आपुलकी फार कमी प्रमाणामध्ये मिळते जी मागच्या 3 दिवसामध्ये या ओळमणीच्या क्रिकेट लीगच्या माध्यमातून मिळाली. शंकर येतो नवा फलंदाज, डावखुरा असा फलंदाज. वाईड घोषित केलेल्या पंचांनी या चेंडूला स्टंपच्या बाहेर, जी लाईन आहे त्या लाईनच्या बाहेर असल्या कारणाने वाईड घोषित केलेला आहे. त्याच्यामुळे जी आपुलकी कदाचित जो पाठिंबा पूर्ण या ओळमणी क्रिकेट लीगला प्रेक्षकांकडून मिळाला तोही आमच्यासाठी महत्वाचा अनुभव असणार आहे, आणि इथून तेच घेऊन जाणार आहे. म्हणजे जे प्रेम, जे आपुलकी या ओळमणी क्रिकेट लीगच्या माध्यमातून आपल्याकडनं या प्रेक्षकांकडून मिळाली कदाचित तो एक ठेवा असेल आमच्या समालोचन या पूर्ण प्रवासामधला, एक ठेवा असेल तो कदाचित जपून ठेवू आम्ही. पुढील वर्षी सुद्धा सर आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. जर प्रेक्षकांमधून सुद्धा तुम्हाला डिमांड आहे. आणि 1 हँडेड पकडलेला झेल कुठेतरी कोलमन त्याला पाहायला मिळते. माऊली साबळे चॅलेंजर्सची पारी डीजे. हाथ लंबे होते इनके भी लंबे है, और पहुंच गए. कानून के हाथ लंबे होते आपने सुना है, विनायक इनके भी हाथ लंबे हैं, और लंबे लंबे हाथों से 1 नंबर कॅच एका हातानं विनायक याने टिपलाय.
आणि रोहन कंगाळकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस सुद्धा आलेलं आहे या कॅचसाठी. जो कॅच घेतला होता तो विनायक गावडेनं अनोखा असा कॅच पाहायला मिळालेला आहे. उत्तम असा कॅच या वेळेला आला तसा गेला अशी पोझिशन जर पाहिलं तर अनुभवाची कमी. एकेरी दुहेरी धावा घेणं गरजेचं होतं, मात्र 6 षटकामध्ये गारद झालेला आहे. एक फलंदाज येणं बाकी. शेवटची परफेक्ट गाणं लावले. आल्या आल्या जाऊ नका, बॅट्समनला सांगतात बाबा आल्या आल्या लगेच जाऊ नका. दामोदर नाकाडे यांच्याकडे कॅचसाठी 101 रुपयाचं प्राइज विनायकसाठी जे अगोदर केले आहे. परफेक्ट गाणं लावले. आल्या आल्या जाऊ नका. अहो काय परफेक्ट गाणं. आज डीजे मास्टर देखील तुफान रंगामध्ये आहे. फक्त बॅट्समनचा सूर कुठेतरी हरवलाय, कुठेतरी सूर हरवलाय फलंदाचा या सामन्यामध्ये साबळे चॅलेंजरचा. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते सर. जर पाहिलं तर काय धावसंख्या जर पाहिली तर अगदी छोटीशी धावसंख्या दिसत आहे स्कोअर बोर्डवर, आणि गती जर पाहिली तर त्यापेक्षाही मोठी गती गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. आणि आता आत्मविश्वास 7व्या आसमानते. आणि त्या विनायक यांच्या कॅचसाठी संघ मालक अशोकजी यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज झाले. संघ मालक खुश आहेत. आणि एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून. आणि स्कोरर आम्हाला माहिती देतात की ज्या संघाची परिस्थिती सध्या 9 गडी बाद आहे ना, त्यानं लीग स्टेज पासून सामना नाही गमावलाय. आणि आता मोक्याच्या क्षणी हा थोडासा कमी पडतोय की काय. स्कोर 47. संधी होती मागच्या वर्षी जसं आपण बोललो होतो की शौर्य ट्रेडर संघाने बॅक टू बॅक सगळे सामने जिंकले होते, तशाच प्रकारचं रेकॉर्ड क्रिएट करण्याची संधी होती ती माऊली साबळे चॅलेंजर संघाकडे. विक्रम त्यासाठीच असतात. अजून नाही आहे भाई, ऐसे मुकाबले में कुछ अलग हो सकता है. और नंबर 6 है, भले से सिक्सर आ सकता है. अजूनही षटकार येणं गरजेचं आहे. जर पाहिलं तर सामन्याची स्थिती अजून एकात 3-4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. त्याच वेळेला पण एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचू शकतो. बघा जसा मी उल्लेख केला होता सिद्धेश्वर यांच्या टी शर्टचा नंबर 77. तसा एक चित्रपट आला होता बघा अमिताभ बच्चनचा, सत्य पे सत्ता. आता फक्त या मॅच वरती सत्ता कोण गाजवणार, कोण हुकूमत गाजवणार या सामन्यावरती. शेवटची जोडी मैदानावरती आहे. सत्य पे सत्ता. त्याच्यामध्ये एक बघा, ज्या वेळेला कमी पडतोय कमजोर पडतोय असं वाटलं ना का ते सगळेजण एक पुकारा करायचे. कोणते माहिती का, चेन कुली की मेन कुली की चेन. आता तो पुकारा करायचा आहे. आता कमी पडल्यात पण त्या सत्य पे सत्तावाला चेन कुली की मेन कुली की चेन हे सांगायचं आहे. शेवटची जोडी आहे, शेवटची जोडी मैदानावरती आहे. पण मॅच अजूनही आहे. धाफलकावरती बघितलं तर 53 धावा धाफलकावरती आहेत. फटका समोर खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील, नाही करतील, थांबतील बाबा थांब. कारण आपल्याजवळ आता बाकी का उरला नाहीये. शेवटची जोडी मैदानावरती आहेत, त्याच्यामुळे जितके चेंडू आहेत ते आपल्याला खेळायचे आहेत किंवा धावा करायचे आहेत. 54 54 धावा धाफलकावरती आहेत. शेवटचा अनिल आहेत. अनिलला माहितीये नाव त्यांचं अनिल आहे, पण बाबा परिस्थिती अशी आहे ना की तुम्हाला टीमची गरज फुलफिल करायची आहे. अनिल आणि फुलफिल. आउट, हँडल द बॉल. हा वेगळा प्रकार आहे. 10 प्रकारे फलंदाज आउट होऊ शकतो. हा तसा आहे. अंपायर हँडल द बॉल. ओके, हँडलिंग द बॉल. 10 वेगवेगळ्या प्रकारे आउट होऊ शकतो. जसं आपण एकदा बघू शकता. आज खेळण्याचा प्रयत्न केला, फटका खेळला जरूर स्टंप वरती जात होता आणि बॅट बाबा आपल्या हातात होती पण हाताने ढकलला.
माहितीये का, जसा विकेट गेलाय tenniscricket.in ला लगेच विचारत आले, बाबा आता थोडासा व्हिडिओ कट करा आणि आमच्यापर्यंत पाठवा, असंही झाले. डीजे या आता आपण एक गाणं ऐकूया. या आमच्या स्पर्धेसाठी गोविंद पांडुरंग मोते यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे आम्ही आभारी आहोत. गावकर यांच्याकडून 200 रुपये, दामोदर नाकाडे यांच्याकडून 100 रुपये, दीपक गावकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनी क्रिकेट लीगचं टायटल सॉन्ग भरपूर काय त्या सॉन्ग मध्ये आपण पाहिलं होतं. याच्यामध्ये एक बोल होते की बाबा प्रेक्षकांना उत्सुकता आहे, तर कोण जिंकणार आहे टायटल, फायनलचा हा चषक कोण उंचावणार, या चमचमत्या ट्रॉफीला कोण हात लावणार. अजून थोडंसं क्वेश्चन मार्क आहे, काही आन्सर येतील आपल्या समोर, पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रसाद पाटील आहेत. काल श्रीने देखील चांगली साथ निभावली होती, खास करून अक्षयने देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील चांगली साथ निभावली होती. आणि चला मॅच लावते सुरुवात. पाटला काय 55चा पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शॉट बाहेर निघाला, फ्लिक केले. महेश पुंडलिक पाटील युवा कार्यकर्ते ओलमणी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे आम्ही आभार. आणि जी माहिती आपल्यापर्यंत मिळते की बाबा श्री सातेरी स्पोर्ट्स आमटे संघ दुसऱ्या पर्वातील उपविजेता आहे, रनर अप आहे. याचा अर्थ आता ते स्वतःला अपडेट करतील, अपग्रेड करतील, ते फायनल ट्रॉफी घेण्यासाठी उत्सुक आहेत. 55 धावांचा पाठलाग, 55 धावांचा पाठलाग करायचा. आपण दुसऱ्या बाजूला चॅलेंजर रेडी आहेत.
आखोटे चॅलेंजर रेडी आहे, रेडी आहे. मी त्याकरता म्हटलं चॅलेंजर रेडी आहेत. पहिला विकेट, पहिला गडी, बाद, गॉन. चेंडू देर इज अ स्टील टाइम और मे बी नेक्स्ट टाइम. कारण तिसरा कन्सेप्ट का असतो माहितीये का, इट्स टू लेट. कभी नहीं कहना अभी थोड़ी देर है, या अगली बार देखेंगे. देर ना हो जाए कहीं, देर ना हो जाए. नक्कीच चेंडू खराब चेंडू होता. लेग स्टंपच्या बाहेर येईल तर पाहिलं तर लॉंग लेगच्या दिशेने फटका खेळू शकला असता, मोठा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळू शकला असता. मात्र बॅटची कट घेऊन मोठा गडी तंबूत परत येलाय. शाहू देवी आउट. शाहू जसा बाद झाला तसा ते स्फुरण चढलेलं आहे. आणि ज्यावेळेला दोन्ही टीम तुम्ही मध्ये होत्या, मैदानावर होते, टॉस केला जात होता, त्यावेळेला अक्षयच्या हातामध्ये ते ट्रॉफी गेली ना, त्यावेळेला दोन्ही कॅप्टन त्या ट्रॉफीकडे बघत होतं, निरखून बघत होते की ही ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. आणि मनामध्ये गाणं गुणगणत होते. ते कोणतं गाणं ही आपण सांगूया. पण आता मॅच मध्ये रंगत आले. ऑफ्टनच्या बाहेर कट केला चेंडूला. गली क्षेत्रामध्ये चेंडू चालला, दन 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 करीत 1 2 3 4 8 4 चौकार. एकाने तर डीजे वाले भाईला फोनही केला, भाई गाना लगाना, ले जाएंगे ट्रॉफी हम ही ले जाएंगे. दुसराही पाहत होता, दुसराही त्याच्याकडे पाहत होता. ज्यावेळेला हे सगळं गुणगणणं चालू होतं मैदानावरती. हा फायनलचा मॅच आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या कडेला लागला. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण. ज्यावेळेला एक कॅप्टन ते गाणं बोलत होता प्रसादजी की ले जाएंगे, त्यावेळेला दुसरा कॅप्टन त्याच्याकडे बघून काय बोलत होता माहितीये का, भाई जहां तेरी ये नजर है मेरी जहां मुझे खबर है. तो बघत होता तुझी जिकडे नजर आहे ना तिकडे आमची पण नजर आहे त्या ट्रॉफीवरती. प्रसाद पटेल जॉईंट होतील आमच्या जोडला. तर जर पाहिलं तर 5 धावा फलकावर दिसत आहेत. पहिलं षटक प्रगतीवर आहे. मोठा फलंदाज तंबूत परतलेला आहे. मात्र आव्हान एवढं मोठं नाही आहे. 55 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. यावेळेला ड्राईव्ह केलं होतं. पॉइंटचा क्षेत्ररक्षक साफ फेल करतो. अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची सुद्धा गरज आहे ती माऊली साबळे चॅलेंजर संघाला. सामना जर जिंकायचा असेल तर बघा, सामना जर जिंकायचा असेल ना तर साबळे चॅलेंजरला म्हणजे अशी गोलंदाजी करायची आहे तशी आमटेच्या संघाने केली, आणि आमटेच्या संघाला अशी बॅटिंग नाही करायची जशी साबळे चॅलेंजरने केली. दोन साध्या गोष्टी आहेत, सरळ सोप्या गोष्टी आहेत. कोणाचं अनुकरण करायचं, कोणाला फॉलो करायचं, व्हाईट बॉलचा इशारा, आणि कोणाला कॉपी करायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे अशा क्षणाला. नक्कीच कॉपी कोणत्या जे चांगलं आहे त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. जे खराब आहे ते सोडून देणं तितकंच महत्वाचं आहे. नाही, त्यालाही म्हणजे आवश्यकता आहे. म्हणजे तुम्ही जसं उल्लेख केला ना कॉपी, बघा नकल करायला पण अक्कलच लागते. नकल करायची तरी अक्कल त्यालाही लागते. त्याच्यामुळे तेही गोष्ट महत्वाची. फुलटॉस एफर्टची गरज होती हा चेंडू रोखण्यासाठी. मात्र कुठेतरी एफर्टची कमी पाहायला मिळालेली आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चौकार. गाणं हेच गाणं मी सांगतो, ले जाएंगे ट्रॉफी. पण घेऊन कोण जाणार? आजचा क्रिसमसचा दिवस, किस्मत मी जसा उल्लेख केला ना, कोणाच्या नशिबाने ट्रॉफी आहे. दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी. दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी, और आज का दिन आपका है ना तो शाम के वक्त आपके हाथ में ट्रॉफी भी होगी. जर तुमचा दिवस आहे तर तुमच्या हातामध्ये ट्रॉफी देखील असणार आहे. या ठिकाणी माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 5व्यांदा झालेले संचालक मान्य श्री अरविंद चंद्रकांत पाटील साहेबांचं आगमन होत आहे. आणि यावेळेला बॅटचा किनारा घेतलाय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडूला बीट केलेला आहे. मात्र एक धाव. साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करायचं आहे.
एक मोठे आधारस्तंभ आमच्या ओलमणी स्पोर्ट्स क्लबचे मान्य श्री अरविंद चंद्रकांत पाटील साहेबांचा आगमन झालेला आहे. साहेब आपलं स्वागत आहे. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावांवरती जाऊन पोहोचलेली आहे. एवढं मोठं आव्हान नाही आहे, मात्र 55 धावांचं आव्हान. साहेबांचं शुभागमन झाले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कदाचित ही ओलमणीची क्रिकेट लीग आतापर्यंत आपण पार करतोय. प्रत्येक क्षणाला नेहमीच पाठिंबा देणारं असं व्यक्तिमत्व, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असं साहेबांचं शुभागमन सध्या व्यासपीठावरती होतंय. नक्कीच नक्कीच आमचे आधारस्तंभ आहेत साहेब. शॉटपीच चेंडू आणि पुल केलेला आहे चेंडूला, स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. या फायनलचा मॅच चालू आहे, अंतिम सामना चालू आहे, जिथे आमटेचा संघ खेळतोय श्री सातेरी स्पोर्ट्सचा आमटे संघ, जो बॅटिंग करतोय, पाठलाग करतोय 55 धावाचा, आणि त्यांच्या समोर माऊली 11 सावळे चॅलेंजरचा संघ आहे. हे दोन संघ एकमेकांसमोर आहे. 55 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. पण आता 55 धावांचं आव्हान कसं पार करणार आणि कोणाच्या नशिबी ट्रॉफीचा योग येणार आहे, योगही महत्वाचा असतो. म्हणून मी प्रसादजी का म्हटलं तर की दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी, और आज का दिन आपका है ना, तो आपके हाथ में ट्रॉफी भी होगी. नक्कीच नक्कीच. आणि मला तर वाटतं दिवस आहे आज सातेरी स्पोर्ट्स आमटे संघाचा. बघूया आता कोणाचा आहे दिवस, कोणासाठी चांगलं काय घेऊन येतं हे कोणी सांगू शकत नाहीयेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू करताना नेहमी असं म्हणतात ना प्रसादजी, म्हणजे क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेले सांगता येत नाही. खेळ बदलेल, वेळ बदलेल, वेळ बदलेल, आपल्याला बदलवावी लागेल वेळ. जर पाहिलं तर गोलंदाज अजून सुद्धा चेतन माझिकने येणं बाकी आहे, इंजुर्ड झालेला आहे. नाही ते थकायचं नाहीये, कारण चॅम्पियन जो असतो ना एक स्वप्न बघणार असतो. या ठिकाणी एबीडी स्पोर्ट्स नागोड्याचे मालक मनोज महाजन उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. अशा वेळेला ज्यावेळेला सामना सुरू आहे ना त्यावेळेला तुम्हाला थकायचं नाहीये, किंवा थांबायचं देखील नाहीये. हे गाणं आहे बघा, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. अ चैंपियन लाइक अ ड्रीमर, जो सपना देखने वाला रहता है, जो कभी हार नहीं मानता. चैंपियन लाइक अ ड्रीमर हु नेवर गिव अप्स, कभी गिव अप्स नहीं करते, हार नहीं मानते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला विजेते बनायचंय, चॅम्पियन बनायचंय. डीजे वाले भाईने गाणं सेट केले चॅम्पियन चॅम्पियन, त्याच्यावरती डान्स जर करायचा आहे तर कामगिरीला उंचावायचं आहे. नक्कीच नक्कीच चांगली कामगिरी करणं गरजेचं. टॉस केला होता चेंडूला, आणि चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकारासाठी सागर पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. खेळाडू असे घडतील जे इथून जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती जातील. जो उद्देश आहे या स्पर्धेचा, जो मोठा आहे ना उद्देश, कुठलंही कार्य म्हटलं ना की दोन गोष्टी असतात. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं या फटक्याला खेळले, तिथे पंच काही इशारा करतात, ऍक्शन पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रसादजी कुठल्याही स्पर्धेचं एक उद्देश असतं, जो उद्देश असतो त्याच्यामुळे या स्पर्धेचा जो मोटो राहिलाय, उद्देश राहिलाय, चेक नाही आहे, माफ करा. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा जर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कड घेऊन गलीच्या रिझन मध्ये जातो चेंडू. बघू या स्पर्धेवरती आपण चर्चा करू. या स्पर्धेचा उद्देश होता सर्वांना एकत्र आणणं, खेळाडूंना आणलं. स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. दाफलक 25 सर्वांना एकत्र आणणं, गावांना एकत्र आणणं, एकोबा वाढवणं, बंधुभाव वाढवणं, एकमेकांचे संबंध दृढ करणं, आणि त्याच जोडीला
हे असे काही खेळाडू कदाचित या ग्रामीण पातळीवरील खेड्यापाड्यामध्ये लपलेले काही असे टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेला हेरणं, त्यांना थोडंसं पॉलिश करणं आणि पुढे जाऊन राज्य स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती त्या खेळाडूंना घेऊन जाणं, ते उद्दिष्ट ठेवलं होतं, ते सक्सेस होताना दिसते. नक्कीच सर, आमचं ध्येय पहिल्यापासून आहे की आमच्या ग्रामीण भागातील, खास करून पश्चिम भाग जो दुर्गम भाग असं संबोधलं जातं तालुक्यामध्ये, त्या भागातून खेळाडूंना कुठेतरी आम्हाला संधी द्यायची आहे. आणि साहेबांचं तेच उद्देश आहे. म्हणजे लोकप्रिय माजी आमदार खानापूर तालुका आणि सध्या संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक बेळगाव, जिथे आदरणीय सन्माननीय श्री अरविंद चंद्रकांत पाटील यांचाही उद्देश तोच आहे की त्या टॅलेंटला बाहेर काढणं, गुणवत्तेला बाहेर काढणं आणि त्यांचा पाठिंबा, तुम्ही जसा आधारस्तंभाचा उल्लेख केला होता, कदाचित मोठा रोल, मोठी भूमिका त्यांची राहिले या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये. नक्कीच नक्कीच सर, साहेबांचा रोल महत्वाचा आहे आणि त्यांचं मार्गदर्शनही महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही आणि त्यांचं योग्य असं मार्गदर्शन आतापर्यंत आणि यापुढे आम्हाला लाभणार आहे. नाही, जसं म्हणतात बोलके करण्यासाठी एक हवं असतं संभाषण. स्वीप केल्या चेंडूला, स्वीप केल्या मिडविकेट रिझल्ट मध्ये, अजून एक चौकार जाईल मिडविकेटच्या रिझल्ट मध्ये. जसं म्हणतात की एखाद्याला बोलके करण्यासाठी हवं असतं संभाषण, काम करण्यासाठी द्यावं लागतं आश्वासन, आणि अशा स्पर्धेला मोठं करायचं तर पाहिजे साहेबांसारखं मार्गदर्शन. त्यावेळेला तेच मार्गदर्शन साहेबांचं लाभले. नक्कीच नक्कीच सर, आणि जर पाहिलं तर प्रेक्षक सुद्धा निराश आहेत. अशा प्रकारच्या सामन्याची कोणी अपेक्षा केली नव्हती, मात्र वन साइड सामना पाहायला मिळत आहे. सातेरी स्पोर्ट्स आमटे संघ कुठेतरी बाजी मारताना पाहायला मिळतोय. वन साइड एकतर्फी नाही, पण त्याने एकतर्फी तशी कामगिरी केली, त्याचा खेळ त्याने दाखवला. कदाचित प्रतिस्पर्ध्याने केलेल्या चुका यांच्या पथ्यावरती पडल्यात. जरूरी नहीं है कि भाई उन्होंने ज्यादा सक्सेस हुए तो ज्यादा मेहनत की है, शायद सामने वाले के बदलत उन्होंने ज्यादा मेहनत की है. मेहनत दोघांनी केले. साबळे चॅलेंजरने देखील मेहनत केली असं नाही केले. कदाचित आमटेच्या संघानं श्री सातेरी स्पोर्ट्स गणानं चांगला अभ्यास केला, चांगलं नियोजन केलं, चांगली रणनीती आखली आणि चांगल्या अभ्यासपूर्वक खेळ त्यांनी मैदानावरती केलाय. जर पाहिलं तर 110-120 धावांचं टार्गेट सेट करणं गरजेचं होतं, मात्र बॅक टू बॅक विकेट जात राहिला, त्यामुळे स्कोर गती कुठे कमी राहिली. यावेळेला चेंडू हवेत आहे, अटेम्प्ट सुंदर आणि गोल सुद्धा सुंदर. किसन पाटील खेळ टिपतोय, सूरज हलगेकर बाद होऊन तंबूत परततोय. आज झेल टिपलाय. आपण चर्चा करतोय धावा दाफलकावरती, ते 29-55 धावांचा पाठलाग, 26 धावा अजूनही करतायत. पण हे क्रिकेट लीगचं यश आहे. ओलमणी क्रिकेट क्लबने केलेला प्रयत्न, खेळाडूंची मिळालेली साथ, प्रायोजकांचा मदतीचा हात आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, या चारही घटकांमुळे ही स्पर्धा सुपरहिट ठरली. जर पाहिलं तर दररोज आम्हाला 5-5.5 हजार प्रेक्षक ऑनलाईन पाहत होते आमची स्पर्धा. हे सुद्धा स्पर्धेचं मोठं यश म्हणेल मी. आणि काही जे स्पर्धा पाहतात त्यांनी विचार केला असेल की पुढे जाऊन या स्पर्धेत खेळायचं आहे, इथे या स्पर्धेमध्ये खेळायला जायचं आहे. इतकी चांगली स्पर्धा, नेटका आयोजन. आज सुद्धा जर पाहिलं तर 5,500 जे प्रेक्षक आहेत ते ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. tenniscricket.in या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून यावेळेला फटका येतोय स्क्वेअरलेगच्या दिशेने चौकारासाठी. एक चांगला फटका फ्लिक केला होता चेंडूला आणि चौकार. यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला 521 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. सूर्यकांत तुकाराम साबळे, ग्रामपंचायत सदस्य ओलमणे, यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. आणि प्रेक्षक देखील भरभरून साथ देतात. असं नाही की कुठल्या एका टीमला, दोन्ही टीमला त्यांनी व्यवस्थित सपोर्ट केलाय, साथही दिल्या. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज दोन्ही बाजून आलात, कारण त्यांना माहिती आहे भले आज वेगवेगळ्या संघामधनं खेळतात, वेगवेगळ्या टीम मधनं खेळतात, वेगवेगळ्या गावामधनं आल्यात, पण हे सगळे आपल्या परिसरातील खेळाडू आहेत. याच्यातनंच मोठा खेळाडू घडणार आणि याच्यातनंच मोठा खेळाडू आपलं नाव कोरणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. सागर स्ट्रायकर एंडला आहेत.
सागर एक चांगला फलंदाज जर यापूर्वी जर पाहिलं तर उत्तम फटका होतो या चेंडूला पाठवलेला मिड विकेट सीमारेषा पार षटकारासाठी. सामन्याचा उल्लेख तुम्ही केला तर 39 वरती. सोळा धावांची आवश्यकता आहे. अजून एक वाह भाई वाह, काय फटका खेळलाय वाईडिश लॉंगनच्या डोक्यावर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. लांब नकेतला लांबून स्टेस केलं होतं या चेंडूला. फेस करताना फेस केलं आणि पाठवला इनटू द फेन्स. षटकार. 2 सिक्सर आल्यात लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर. नंबर 1 नंबर 2 6 and again 6 3 in a row. चेतनचं जर प्रदर्शन पाहिलं तर मागील सर्व सामन्यांमध्ये 8-9 अशा धावा दिल्या होत्या 2 षटकांमध्ये. मात्र यावेळेला बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळतात चेतनच्या गोलंदाजीवर. मागे झुकलेले आहेत. सामना ही सातेरी स्पोर्ट्स संघ ऑलमोस्ट जिंकलेला आहे. अगदी फिनिशिंग लाईन जवळ पोहोचला आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. श्री सातेरी स्पोर्ट्स आमटे फिनिशिंग लाईनला क्रॉस करणार. 4थे पर्व ज्याचा प्रत्येकाला गर्व. हा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही, अटेम्प्ट नाही केलाय. ऑलमनी क्रिकेट लीगचं 4थं पर्व ज्याचा प्रत्येकाला गर्व. आणि आपण जमल्यात सर्वजण जमल्यात या क्रिकेट लीग सीझन 4 पर्व 4थं पाहत आहेत. आणि 4थं पर्व 4थं षटक 4 धावांची आवश्यकता. आणि आता 4थं पर्व जिंकले श्री सातेरी स्पोर्ट्स आमटे. त्याने सांगितलं ओरिजिनल डमी, जिथे कमी तिथे आम्ही आणि जिथे आम्ही तिथे विजयाची हमी. त्याच्यामुळे दोन्ही पाहिलेत. ओरिजिनल डमी पाहिलंय, हमी देखील दिलंय. आणि हा 4थ्या पर्वाचा विजेता पर्व 4थं जिंकलंय ते श्री सातेरी स्पोर्ट्स आमटेच्या संघाला अभिनंदन. टीम त्याबद्दल मी आभार मानतोय. प्रसाद पाटील, मारुती पाटील, पूर्ण या ओलमणी क्रिकेट क्लबचं या स्पर्धेची जोडण्याची संधी आम्हाला देखील मागच्या 3 दिवसामध्ये मिळाली. त्याबद्दल आयोजक समितीचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच.